परंतु सेकंड सेमीफायनल येते 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन ग्रुप चिरले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बोरले संघानं सुद्धा फार मोठा संघर्ष केलाय इथपर्यंत पोहोचण्यासाठी. प्रत्येक मॅच मध्ये खरं तर लढावं लागले त्यांना, परंतु चांगला परफॉर्मन्स त्यांच्या खास करून गोलंदाजांनी दिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि बॅटिंगचा जर विचार केला तर संदेश पाटीलच्या बॅटमधून धावा आल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कुठेतरी प्रफुल्ल पाटील आतापर्यंत या सिरीज मध्ये मात्र अपयशी राहिलाय. चांबोकडून ज्या अपेक्षा नेहमीच असतात संघाला, परंतु या स्पर्धेमध्ये रॉयल ट्रॉफी मध्ये तरी चांबोनं अपेक्षा भंग केलाय. परंतु पहिल्या 3 मॅच मधलं अपयश चांबोला मात्र धुवून काढण्याची संधी जरूर आहे. परंतु समोर आर्यन चिरले संघ आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. एक तर मोठा उलटफेर पाहायला मिळालाय. टाकीगाव संघानं मात्र थळ अलिबागला पराभूत केलंय. परंतु आणखीन एक संघ कोणता असेल जो सुपर 3 मध्ये पोहोचेल. या अगोदर आपण पाहिलं लकी ड्रॉच्या माध्यमातून उल्वे 40+ हा संघ मात्र दाखल झाला सुपर 3 मध्ये. त्याच्या पाठोपाठ आता टाकीगाव संघानं धडक मारली आणि इथून मात्र तिसरा संघ मिळणार आहे. चला स्पीडअप करा. हॅलो. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो बोरले संघानं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चांबो प्रफुल्ल पाटील आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. दोनही दिग्गज फलंदाज आहेत या संघाचे आणि बऱ्याच वेळेला फलंदाजीचा कणा हे 2 फलंदाज ओळखले जातात. संपूर्णपणे फलंदाजी जी आहे ती याच खेळाडूंच्या भोवती, याच फलंदाजांच्या भोवती मात्र फिरत असते. परंतु पाहूया संपूर्ण स्पर्धेमध्ये चांबो अपयशी राहिलाय. परंतु या मॅच मध्ये इथून मात्र ही संधी जरूर आहे. आज दिवसा स्पर्धेमध्ये चांगली इनिंग मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. चांगली बॅटिंग जरूर पाहायला मिळाली होती पीपीएल मध्ये. इकडे रात्रीमध्ये सुद्धा चांबोची बॅट तळपणार का, आज बोर्लेकरांना पडलेला प्रश्न या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. रोहित पाटील पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. पहिला बॉल रोहित पाटीलचा. समोर प्रफुल्ल पाटील. पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिडॉनच्या वरतून खेळवलाय. क्षेत्ररक्षक होता. डीप मिड विकेटचा धाबत आलाय. लॉंग ऑन पर्यंत सिंगल मिळाले. खातं उघडलं जाते चांबूच्या माध्यमातून. पहिली धाव 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघाच्या धावफलकावर. मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील. आणि संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज आहे. आणि त्याच 24 लाईव्ह इव्हेंट वाहिनीचे प्रोप्रायटर ऑन स्ट्राईक क्लीन बोल्ड. दांडी गुल रोहित पाटीलनं त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. खातही उघडू दिलं नाहीये, भोपळाही फोडू दिला नाही आणि 0 या धावसंख्येवर संदेश पाटील मैदानाच्या बाहेर. संदेश पाटीलचा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये फार उत्तम राहिला होता आणि त्याच्याच फलंदाजीच्या जोरावर या संघानं मात्र इथपर्यंतच यश प्राप्त केलं होतं. परंतु आज संदेश पाटील पास झाल्यानंतर आता फार मोठ्या अपेक्षा मात्र प्रफुल्ल पाटील कडून वाढल्यात. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील. ही जबाबदारी घ्यावी लागेल आता मात्र या मॅच मध्ये चांबोला. ऋतिक सुद्धा एक चांगला फलंदाज या टीमचा, परंतु रोहित पाटीलला मात्र फार मोठी सफलता मिळवलंय. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या धावा ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या तो संदेश पाटील मात्र 0 पास झालाय. बोरले विरुद्ध चिरले अशी ही लढत आहे. रोहित पाटील
ज्यावेळेस हा चेंडू पाठीमागे चालला विकेट किपरच्या दिशेमध्ये, कोणतीही धाव नाहीये ऋतिकसाठी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याच्यामध्ये अपयश आलेल्या दिसते सध्याच्या घडीला फलंदाजांना. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या आहे. ती 24 लाईव्ह इव्हेंट्स मोर्ले संघाच्या धावफलकावर. रोहित पाटील चांगली बॉलिंग करतोय. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल. चांगले व्हेरिएशन्स दाखवतोय. ऑफ स्टोनच्या बाहेर ठेवला होता आणि तिथून काहीच आतमध्ये येणार ऑफ ब्रेक टाकला होता. इकडे मात्र चांगली लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय आणि बराच दूर ठेवला होता चेंडू आणि त्यानंतर आतमध्ये आणला. डॉट बॉल. डॉट बॉल थोडंसं आता मात्र टेन्शन वाढवत चाललंय बोर्ले संघाचं. यावेळेस थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फायनिंगला चेंडू स्टॉप करण्यात आला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन ओनली. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 2 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती आणि आता मात्र 5व्या बॉलवर आणखीन एक सिंगल आले. मधले 3 चेंडू निर्धाव गेले होते. रोहित पाटीलला मात्र पहिलाच पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये मात्र केलेला हा टिचून मारा आणि त्याच कारणास्तव थोडासा बॅकफुटवर आहे परंतु चांबो मैदानामध्ये आहे अजूनही आणि चांबो कडून नक्कीच फार मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. राजेश पाटील गोल्डन मॅन यांच्याकडून लगातार 3 षटकारांना तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल बोर्ले संघासाठी. रोहित पाटील यावेळेस मात्र स्वीप केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रफुल्ल पाटील चांबोच्या पॅटमधून येतोय. हा पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्या त्या 6. 6 लॉस ऑफ 1 विकेट. मागचा सामना जर तुम्ही पाहिला असेल ना तर टाकीगाव संघानं 3 ओव्हरमध्ये 30 धावा आय थिंक केल्या होत्या. 30 धावा आणि त्या धावांचं संरक्षण सुद्धा यशस्वी केलं. त्यामुळे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये बऱ्याच वेळेला असे रिझल्ट लागू शकतात. थर्ड संघ जो आज मजबूत चेसिंग करत होता, मोठे मोठे संघांना ज्यांनी पराभूत केलं आणि जेव्हा इकॉनॉमी जर आपण पाहिले अस्किंग रन रेट 11च्या पुढे जात होता तरी सुद्धा त्या धावा चेस करत होता थळ अलिबाग. परंतु 10च्या सरासरीनं 3 ओव्हर्स मध्ये त्याच संघाला मात्र धावा झालेल्या नाहीयेत. कारण थोडस हवामानामध्ये बदल आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना हळूहळू चेसिंग करत असताना थोड्याशा अडचणी वाढतात. इकडे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो बोर्ले संघानं. त्यामुळे काही झालं तरी ऍटलिस्ट जो पहिला सामना झाला होता या अगोदर 30 धावा हे डोळ्यासमोर ठेवून 30च्या आसपास मात्र मजल मारावी लागेल बोर्ले संघाला. तर बोर्ले संघासाठी बऱ्याचशा शुभेच्छा येतात. बॅकफुटवरून पूल केला हा चेंडू समोरच्या दिशेला. मिड विकेटचा फिल्डर वेगाने आलाय. थोडस चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. एक गोलांटी उडी खाल्ली होती परंतु 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या. त्या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 8 वर. दीपक पाटील, दर्पण भुरके आणि अजिंक्य पाडगे यांच्याकडून बोर्ले संघासाठी शुभेच्छा आल्यात. ऑन साइड स्विंग केलं यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिड विकेट झोनकडे हा चेंडू सरकलाय. सिंगल मिळेल. प्रतीक पाटील चांगली साथ देतोय सध्याच्या घडीला आणि फार गरजेचं आहे सिंगल डबलचं सातत्याने येणं. आणि जेव्हा सिंगल डबल्स येत असतात ना आणि जेव्हा एखादा मधूनच मोठा फटका बसतो तेव्हा लगेचच रन रेट मध्ये सुद्धा वाढ होताना दिसतो आपल्याला. आणि तेच करायचंय सध्याच्या घडीला चांबोला. चांबोच्या पाठमधून एक चौकार पाहायला मिळाला आतापर्यंत. विनीत पडवी पुन्हा एकदा. विनीतचा हा बॉल ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे. चांबो पात. चांबोची अपयशाची मालिका मात्र या स्पर्धेतली अशीच सुरू राहिले. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर पदरी अपयश. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांबोचा खेळ झालेला नाहीये आणि हीच निराशाजनक गोष्ट होती. ती बोर्ले संघाच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न केला होता. लेग स्टिक वर होता हा चेंडू. सर्रासपणे खर तर हा चेंडू बऱ्याच वेळेला चांबोस बाहेर फेकून देतो परंतु इकडे कदाचित ती पॉवर जनरेट झालेली नाही चांबोच्या माध्यमातून आणि एक सोपा झेल मिड विकेटला देऊन तो परतलाय. निराशा आहे. मोठा चाहता वर्ग सध्याच्या घडीला चांबोचा आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये.
परंतु आज 5 झाल्यात. दोनही मुख्य फलंदाज 24 लाईव्ह इव्हेंट्स मोर्ले संघाचे माघारी परतलेत आणि या परिस्थितीमधून आता मार्ग काढायचा आहे. ऋषभ पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. विनीत मडवीला फार मोठी सफलता मात्र प्राप्त झाले, परंतु ही धावसंख्या आता मात्र 28-30च्या आसपास कशी न्यायची हा पडलेला प्रश्न मुरलेकरांना. पूल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ विकेट किपर एंडकडे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल्स जास्त झालेत आतापर्यंत. 9 धावा झाल्यात. 2 फलंदाज पास झालेत. रोहितच्या पाठोपाठ विनीत सुद्धा चांगली बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा मिड विकेट झोनकडे हा चेंडू आणि पुन्हा एकदा तेज घडलंय. फ्लॅशबॅक. ज्या पद्धतीनं प्रफुल्ल पास झाला होता आणि तसाच इकडे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का लागला 24 लाईव्ह इव्हेंट्सला. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर करण्यात आला होता, परंतु अपेक्षित उंचीही मिळाली नाहीये आणि 9 या धावसंख्येवर तिसरा गडी गारद होत असताना झटपट बाद झाला. नवीन बॅटर भूषण पाटील. नऊ वर 3. दुसऱ्या षटकामधील कदाचित शेवटचा चेंडू असेल. विनीत मडवी आतापर्यंत फक्त 3च धावा दिल्यात. या गोलंदाजांना 2 फलंदाज बाद केलेत. सुपर बॉलिंग पहिल्याही षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली स्ट्रॉंग बॉलिंग दाखवले ते चिरले संघानं. आर्यन चिरले. भूषण यावेळेस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये लॉंग ऑन कडे चेंडू चाललाय. पहिली धाव वेगाने घेण्यात आली होती, परंतु सिंगल रन वर समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर 3 गडी बाद 10 बोरले. दोनही गोलंदाजांनी फार उत्तम कामगिरी केली. विनीत मडवीनं 4 धावा दिल्या. 2 फलंदाज बाद केले. त्या अगोदर आपण पाहिलं रोहित पाटीलला, ज्यानं 1 फलंदाज बाद केला होता 6 धावा देताना. भन्नाट स्पेल्स पाहायला मिळालेत दोनही बॉलर्स कडून. आता मात्र तिसरा आणि अंतिम षटक मात्र कोण टाकतंय आणि बोरले संघ मात्र ही धावसंख्या कुठपर्यंत नेतोय हे सुद्धा पाहावं लागेल. कारण या अगोदरच्या मॅचेस पाहिल्या बोरले संघाच्या लो स्कोरिंग मॅचेस त्यांनी डिफेंड करून दाखवल्यात. 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या या स्पर्धेमध्ये उल्वे संघाच्या विरोधामध्ये. त्यामुळे ते बळ, ते पाठबळ मात्र गोलंदाजांना मिळायला हवं. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे. फलंदाजी मधले दोनही मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर दडपण आलाय, परंतु सध्याच्या घडीला ऋतिक पाटील आणि भूषण पाटीलला काहीतरी करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा स्कोर होऊ शकतो हे दाखवून द्यावं लागेल. आणि असं घडलं, स्कोर झाला तर कुठेतरी तो गोलंदाजांना मात्र एक पाठबळ मिळेल. मनोबल उंचावेल गोलंदाजांचा आणि गोलंदाज लढू शकतील. कारण या गोलंदाजांचा परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र खूप फार उत्तम झालाय. तिसरा आणि अंतिम षटक. थोडी घाई करा प्लीज चिरले टीम, जास्त वेळ घेत आहे. चला स्पीड अप. शेवटचं षटक आहे. ऋतूचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअरलेकडे वळवला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्यामुळं सिंगलच मिळेल. एकेरी धाव फारसं काही बिघडणार नाहीये चिरले संघाचं. 11वी धाव स्कोर कार्डवर. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 1-2 मोठे फटके आले तर 20च्या पुढे ही धावसंख्या नेऊ शकतो. ऍटलिस्ट तो प्रयत्न करावा लागेल आणि ऋतिक मध्ये ती क्षमता जरूर आहे. ऋतूचा हा बॉल फाईन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग सुद्धा चुकले या ठिकाणी. सिंगल मिळेल. लेग पैसा इशारा पंचांचा येत असताना एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर अगदी संथ गतीनं वाटचाल करतोय. 12 धावा धाव फलकावर आहेत. ऋतुज करत पुन्हा एकदा फुल टॉस होता, इकडे मात्र मिस केलाय. संधी चांगली होती. प्रेफर करण्यात आले हा चेंडू तिसऱ्या पंचांकडे. वेस्ट साइड साठी भव्य चेक केलं जाईल.
24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. तिसरे पंच नवी मुंबईमधील एक प्रतिदेश पंच म्हणून ज्यांची ओळख आहे मिस्टर शशी मेयर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु पाहूया वेबसाईट आहे की नाही. आणि असं असेल तर कुठेतरी एखादी संधी मात्र मिळू शकेल. जो बोरले संघ बगासपासून अडकळ खेळतोय, दबावाखाली खेळतोय. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे एक अतिरिक्त रन आणि त्याही पेक्षा फ्रीडचा बॉल हे फार महत्वाचं आहे. कुठेतरी तो एखादा मोठा स्ट्रोक आला तर आत्मविश्वास वाढू शकेल आणि संधी जरूर आहे फ्रीडच्या बॉलला कन्वर्ट करण्याची. ऋतुज करत तयार. इकडे सुद्धा बीट झालाय, मिस केलं होतं. फ्रीडच्या बॉलवर सुद्धा काहीच आलेलं नाहीये, बिलकुल नुकसान नाहीये चिरले संघाचं. डॉट बॉल. 13-3 शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. इकडे सुद्धा मिस्क्यूट झालाय फटका. फॉलो थ्रू मध्ये ऋतुज धावलाय, जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. चौथा धक्का 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले टीमला 13 या धावसंख्येवर. दर्शन पाटील मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या संख्येनं समर्थक सुद्धा आहेत. बोरले संघाचे पाठीराखे आहेत. तेवढेच पाठीराखे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत असतील. त्यांचा थोडासा हिरबोट झाला असेल, निराशा आली असेल, कारण स्कोर होताना दिसत नाहीये. संदेश पाटील जसा शून्यावर बाद झाला, चांबोकडून ऍटलिस्ट वेगळा दिवस होता, वेगळी रात्र होती, या दिवशी तरी चांबो खेळेल असं सगळ्यांना वाटलं होतं. आणि त्यामुळे सगळ्यांचं डोळे मात्र बोरले संघाच्या चांबोकडे लागले होते. परंतु त्यांना सुद्धा सपशेल निराशा केली आज. आणि म्हणूनच संघ थोडासा अडचणीचा सामना करतोय. संघ संकटामध्ये 13-4. गोलंदाज ऋतुज करत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना चला थोडं स्पीडअप करा आर्यन ग्रुप. यावेळेचा हा फटका समोरच्या दिशेला. इकडे मात्र चेल टिपलाय. आल्या पावली माघारी परतावं लागेल दर्शनला. खातही उघडू दिलं नाहीये. 0 धावसंख्येवर मात्र आणखीन एक मोहरा. तंबूच्या आश्रयाला 13वर 5वा धक्का. निम्मा संघ गारज झालाय. शेवटचा चेंडू असावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ. सोमनाथ पाटील एक चांगला गोलंदाज ओळखला जातो या टीमचा. परंतु या गोलंदाजांना दर्शन असेल, सोमनाथ असेल, या गोलंदाजांना पाठबळ मात्र मिळेल का? 13 धावा झाल्यात. जाता जाता एखादा मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का? कवचला हा स्ट्रोक आहे. सिंगल तर मिळेल, डबल्स साठी सुद्धा प्रयत्न केला जातोय. या 2च धावा मिळतील, जास्त नाहीयेत. या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 गडी बाद 15 धावा. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघाच्या धावफलकावर आणि 16 धावांची आवश्यकता असेल. चला 16 धावा करायच्या आहेत. टाकीगाव टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण स्टेजवर येऊन बसा. यानंतर पुन्हा एकदा ड्रॉ केला जाईल. दोन विजेत्या टीम मध्ये खरं तर ड्रॉ असेल, कारण अगोदर सुपर 3 मध्ये धडक दिली ती 40+ उल्वे या संघानं. त्यानंतर या लढतीतील विजेता संघ आणि टाकीगाव 2 टीमच्या कॅप्टन मध्ये ड्रॉ केला जाईल आणि तिथून फायनल अथवा सेमी खेळायचं हे ठरणार आहे.
म्हणजे ही चिठ्ठी फार महत्वाची आहे. ही चिठ्ठी मिळेल तो ऍटलिस्ट फायनलला पोहोचणार आहे आणि कुठेतरी एक मोठी ट्रॉफीसाठी ही चिठ्ठी फार महत्वाची आहे. तर बघा 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल बोर्ले संघाच्या की विकेट हॅट्रिक जर संपादन केली तर राजा शेठ पाटील गोल्डन मॅन यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि हो दीपक पाटील सर, आतापर्यंत जे बाकीचे ते 3 सामने त्यांनी जिंकलेत ते गोलंदाजीच्या जोरावरतीच जिंकलेत. कारण मला तर वाटतं 6 बॉल 7 धावा त्यांनी डिपेंड केलं या स्पर्धेमध्ये. तिथून थेट ते शिरले तर या ट्रॉफीपर्यंत. आज बरेचसे पाठीराखे सुद्धा सामना पाहण्यासाठी आले होते. खास करून राज, त्याचाही हिरमोड झाला असेल आमचे राज पाटील. ते म्हणत असतील कदाचित आज नसतो आलो. परंतु पाहूया, अजूनही पाच संपलेली नाही. एक चांगली टक्कर अनुभवाला मिळेल. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये बोर्ले संघ पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर इकडे मात्र चिर्ले संघाच्या विरोधामध्ये कारनामा करणार का, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागले. आणि जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया प्रवीणजी गायकर यांचा आवाज. थैंक यू दीपक पाटिल सर. 2 आरंभिक बल्लेबाज निर्दोष ने काफी इंप्रेसिव किया है. जिस तरीके से किसी महायुद्ध के लिए 2 सेनापति तलवार लेकर जाते हैं ना, ठीक उसी तरह ये बल्ला लेकर 2 धुरंधर ओपनर बल्लेबाज अपने टीम के लिए जीत दिलाने के लिए मैदान के अंदर जा चुके. 24 लाइव इवेंट्स बोर्ली टीम ने टॉस जीतकर क्या पहले बल्लेबाजी चुनना सही ठीक था? क्या वो फील्डिंग भी कर सकती थी? लेकिन आज जो गेंदबाजी की है ना, वो काफी तारीफ काबिल. आर्यन 11 चिरली टीम के गेंदबाजों ने रोहित पाटिल एंजॉय एक्सप्रेस जाना जाता है दोस्तों, कमाल के ऑलराउंडर. खास करके गेंदबाजी की रफ्तार जानी जाती है चिरले गांव की. विनीत मडवी की दमदार गेंदबाजी, ऋतुज घरत की शानदार गेंदबाजी. रोहित ने रन दिए सिर्फ 6, विनीत मडवी ने रन दिए 4 और ऋतुज ने 5 दिए. और कुल मिलाकर रन बने सिर्फ और सिर्फ 15. 16 का टारगेट. ये लीजिए बॉल आप देख सकते हैं पूरी तरीके से नई गेंद के साथ शुरुआत होगी. गेंदबाजी के मार्क दर्शन पाटिल. छोटा पॉकेट बड़ा धमाका जाना जाता है दोस्तों. आप यहां पर देखेंगे कि ये आप रनों को अगर बचाएंगे तो शायद ये बहुत बड़ा इतिहास होगा. लोएस्ट टोटल स्कोर है सिर्फ 15, बनाकर 16 का टारगेट रखा है 5.33 का. ये रिक्वायर्ड रन रेट आता हुआ. क्या ये टाइम वेस्ट करेंगे या फिर ये फास्ट क्रिकेट खेलेंगे, आने वाला समय ही बता पाएगा. वन साइडेड मैन ऑफ द सीरीज में जो खिलाड़ी रहते हैं उनके लिए भी कभी कभी रेस काफी तगड़ी होती है. और मेरे ख्याल से ये खिलाड़ी जो है निर्दोष ने भी तीनों मैचेस में काफी इंप्रेसिव क्रिकेट खेला है. देखेंगे आखिरकार ये जो चमचमाती हुई बाइक है वो किस खिलाड़ी के नाम पर जाएगी. बंद लिफाफे में काफी सस्पेंस है. कौन खिलाड़ी होगा वो आने वाला समय ही बता पाएगा. लेकिन होंडा शाइन बाइक है, एवरेज माइलेज वाली ये बाइक है, ये बिल्कुल देकर नवाजा जाएगा. जिस पर इस दुनिया ने हंसा है ना, उसने ही इतिहास रचा है. आप देखेंगे यहाँ पर आरंभिक बल्लेबाज. वैसे रायगढ़ प्रीमियर लीग में भी आर्यन चिरले की ओर से कप्तानी कर चुके हैं निर्दोष. एक अच्छे खिलाड़ी, सीनियर वरिष्ठ खिलाड़ी इस टीम के, और अभी तक कितने सालों से ये अपने टीम के लिए योगदान देते हैं और ये ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. बैट का फ्लो इनका काफी ताकतवर है. और यकीन यहाँ पर देखेंगे अब नई गेंद के साथ शुरुआत करेंगे दर्शन, जो छोटे कद के गेंदबाज है. लेग कटर गेंदबाजी, ऑफ कटर गेंदबाजी, माहिर गेंदबाज माना जाता है. तो अंपायर का ग्रीन सिग्नल यहां से आएगा, मैच ऑन होगा. इसमें से जो जीतेगा वो टाकीगा और उनके खिलाफ ड्रॉ किया जाएगा. जो जीतेगा वो सीधा जाएगा फाइनल में, और जिसको बाई नहीं मिलेगी वो खेलेगी 40+ के खिलाफ. 40+ आता बॉडी गर्म करा जरा तुम्हें किरण भाई. चलिए चलेंगे मैदान की तरफ. राउंड द विकेट से शुरुआत करेंगे. पहली गेंद दर्शन, जड़ में डालने का प्रयास, सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक था. शॉर्ट एक्स्ट्रा कवर में काजू थे फील्डर वहां पर जिन्होंने गेंद को रोका. सोमनाथ ने 1 रन मिलेगा. 1 रनों की मदद से खाता खुला है. 1 रन बना है स्कोर कार्ड के ऊपर. अक्षय पाटिल पावरफुल हिटर बल्लेबाज. दर्शन की आयु देख सकते हैं, कम उम्र के ये खिलाड़ी दोस्तों, लेकिन क्या रुतबा बना है. 40 गांव प्रीमियर लीग हो, अन्य कोई भी ग्रामीण की बड़ी बड़ी टूर्नामेंटों में इस गेंदबाज ने हमेशा छाप छोड़ी है. बड़ा शॉट बल्ले के रडार में सामने की तरफ दिया था इस गेंद को और भेज दिया स्टैंड में मिड विकेट की तरफ. सीमा रेखा पार दंदनाता हुआ छक्का. 6 रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 7 रनों के ऊपर. जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन.
वैसे तो ये बड़े हिट के लिए निर्दोष भी जाने जाते हैं, लेकिन क्या बढ़िया स्ट्रोक लगाया वहां पर अक्षय पाटिल ने। 600 के स्ट्राइक रेट से पारी की शुरुआत की और जो छोटा टारगेट है वो टारगेट को आसानी के साथ चेस करने की तैयारी में है। जीतने के लिए 16 का टारगेट, 9 रनों की अभी भी जरूरत। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए संदेश का भी बल्ला आज चला नहीं। विकेट हैट्रिक लेने वाले गेंदबाज को राजाभाई पाटिल गोल्डन मैन, इनकी ओर से 5000 का इनाम है। को ऑफ ट्रैकर की बॉल थी, ऑप्शन से शायद बहुत बाहर की तरफ ये गेंद है। वाइड बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। 1 रनों की मदद से छेड़खानी करने का प्रयास कर रहे थे। अगर संदेश ना रोकती इस गेंद को तो शायद ये चौका मिल सकता था। 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची 8। आधा सफर तय कर लिया है। मैच में केवल औपचारिकता बची, लेकिन प्रयास जारी है। पहली 2 गेंदों के ऊपर 8 रन दिए। फिर से एक बार परिवर्तन करते हुए फील्डर बैकफुट पॉइंट में लाने का प्रयास। जो शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद था, दर्शन पाटिल तैयार। वो पैरों पर जरूर डाली थी, अपील की गई थी, लेकिन नॉट आउट का इशारा, तो शायद लेग स्टंप से बाहर ही होगी। इसकी वजह से नॉट आउट का करार दिया। तुरंत जवाब दिया वहां पर गेंदबाज को। 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 9 के ऊपर। आसानी के साथ यहां पर जीत की तरफ जा रही है। तो तब तक हम उमसाई टाकी का 11 टीम के कप्तान से गुजारिश करेंगे, हमारे नवीन हल्दनकर साहब, वो भी मैच का आनंद लेते हुए आपका भी स्वागत करेंगे। उनके एरिया की टीम है टाकी गांव, तो रिवर्स शॉट्स खेलना चाहते थे। वहां पर निर्दोष पहले से तैयार थे। दिखा रहे कि ये बल्ला अगर परफेक्ट कनेक्ट होता तो डेफिनेटली मिलती कुछ, लेकिन चलिए थोड़े से पीट हुए। दर्शन पाटिल ने, उन्होंने थोड़ा सा रोका। 8 पर 9 बने, अभी तक 8 रन, एक वाइड की आ चुके हैं, टोटल 9। सिर्फ और सिर्फ जीतने के लिए 7 रनों की महज आवश्यकता है। क्या पहले ओवर में मैच फिनिश करना चाहेंगे या फिर रोकेंगे ये खिलाड़ी? वाइड एक और बॉल आती हुई, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। जीतने के लिए मात्र केवल आप 6 रनों की जरूरत है। और वैसे बल्लेबाज निर्दोष के बल्ले के रडार में अगर गेंद आएगी ना तो डेफिनेटली वहां पर 6 में तब्दील होगी, उसमें संदेह नहीं है। लेकिन अब ठंड भी गिर चुकी है, रन नहीं आ रहे। जो पहले सत्र में अपनी बल्लेबाजी करते हुए देखा कि रनों के लिए तराश रही थी 24 लाइव विंड सेलन बोरले टीम। टॉस जीतने के बाद फील्डिंग लेने का फैसला लेना चाहिए था उन्हें, लेकिन पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया। बल्ले का बाहरी किनारा लगा था, क्या चिटकी मांग जरूर की थी, भाग्य का सहारा मिला। निर्दोष को कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। अच्छी वापसी होती हुई दर्शन की ओर से। एक बड़ा हिट उनके ओवर से आ चुका है, लेकिन फिर भी रास्ते कभी खत्म नहीं होते मेरे दोस्त, बस लोग हिम्मत हार जाते हैं। तैरना सीखना है तो पानी में उतरना ही पड़ेगा, और मैदान में जिंदा रहना है तो मेहनत करके लड़ना ही पड़ेगा। लड़ रही है जी जान से, लेकिन रन कम है, इसलिए थोड़े से फड़फड़ा रहे, तड़पड़ रहे। विकेट हैट्रिक के लिए राजेश पाटिल, इनकी ओर से 5000 का इनाम है। हाफ ट्रैकर बॉल, स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद। ओ खराब फील्डिंग, लगता है मेरे ख्याल से आयोजकर्ताओं का टाइम बचने का काम है ये। 4 रन आइए चैतन्य, ड्रॉ के लिए अब मात्र केवल 2 रनों की जरूरत है। देखिए हल्के हाथों से खेला था, सिंगल जाना चाहिए था वहां पर, और क्या अचानक हो गया कि गेंद ने धोखा दिया, गोलीगत, और गेंद बिल्कुल जाती हुई 4 रनों के लिए। 12 में चाहिए अब केवल 2 रनों की आवश्यकता। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस आर्यन चिरले के खिलाड़ियों की ओर से, खास करके गेंदबाज रोहित की दमदार गेंदबाजी हमें देखने को मिली। बाकी के दोनों भी गेंदबाजों ने भी काफी कमाल का गेंदबाजी का योगदान निश्चित तौर पर उन्होंने दिया। 12 में अब केवल 2 रनों की आवश्यकता है। अक्षय पाटिल 2 में 6 बनाकर, और निर्दोष करत 4 में 5 बनाकर। सोमनाथ काजू भाई के मशहूर, काजू के नाम से मशहूर खिलाड़ी है, और काफी शांत स्वभाव के खिलाड़ी है। काफी अच्छा वेरिएशन है उनके गेंदबाजी में। देखेंगे क्या मिडन ओवर उनके ओर से आएगा। हल्के हाथों से खेला, बैक टू द बॉल, ड्राइव, बढ़िया फील्डिंग, फॉलो थ्रू में रोका था उन्होंने। रन वेरी दम में थे, 1 रन पूरा किया। स्कोर इस लेवल मात्र केवल 1 रनों की महज जरूरत है, और लगभग आप चाहेंगे ड्रॉ की तरफ। चैतन्य आपको शुभकामनाएं आईएसपीएल के लिए। एक अच्छा क्रिकेट आपकी ओर से हमें देखने को मिले। युवा प्रतिभावान खिलाड़ी, और रायगढ़ प्रीमियर लीग में युवा रायगढ़ टीम की ओर से वो कप्तानी करते हुए हमें नजर आएंगे। 11 गेंदों में केवल 1 रनों की आवश्यकता है। और चलिए कट मारने का प्रयास, 1 रन क्या पूरा हो पाएगा या फिर संघर्ष करना पड़ेगा। और इसी के साथ मैच जीता आर्यन स्पोर्ट्स चिरले टीम, हार्दिक अभिनंदन। तर कॅप्टन लगेच यावं विनीत, तू कॅप्टन ड्रॉ करू, बाकी खेळाडू जातील। बाकी खेळाडूचा हँडशेक करण्यासाठी आणि दोन्ही कॅप्टनला आपण आता ड्रॉ करूया, चिठ्ठी उडूया। ज्या संघाला बाय मिळेल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल। तर सामन्याचा सामनावीर ठरलाय कॅप्टन विनीत मडवी, ज्याने 4 धावा दिल्या, 2 गडी बाद केलेत, तो विनीत ठरला या सामन्याचा सामनावीर।
आणि 40 प्लस उलवे संघ